अर्धापूर तालुक्यातील देऊळ येथे हृदय पिळून टाकणारी घटना घडली आहे। एका नराधमाने एका अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म करून फरार झाला आहे। या घटनेला घडून तब्बल 12 तास झाले तरी पोलिसांना आरोपीचा तपास लागेना। मुख्यमंत्री नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना ही घटना घडली तरी या घटनेकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तत्काळ लक्ष देऊन आरोपीवर कठोर कारवाई करावी गावकऱ्याकडून अशी मागणी होत आहे। तरी ही माहिती युवाराज्य न्यूज चॅनलचे अर्धापूर प्रतिनिधी निलेश गोदरे यांनी युवाराज्य न्यूजला दिलेली आहे। या घटनेची सहिंसा चौकशी करण्यासाठी युवाराज्य न्यूज चॅनलचे संपादक अजित पाटील यांनी अर्धापूर येथील गावकऱ्यांना संपर्क साधून सहिंसा या घटनेची चौकशी केली असून त्यानंतर अर्धापूर येथील PIला कॉल केला असता PI कॉल उचलत नसल्याची माहिती समोर आलेली आहे। युवाराज्य न्यूज लाईव्हशी बोलताना अर्धापूर येथील गावकरी। हॅलो अजित सर। हां बोला। मी स्पॉटला गावामध्ये आलेलो बरोबर। तर त्या मुलीला दवाखान्यात ऍडमिट केले नांदेडला विष्णुपूरला। ओके ओके। तर आता मी गावामध्ये मित्रमंडळी त्यांना भेटलोय। बरं। तर त्यांचं म्हणणं आहे आता त्यांच्या घरी तर इकडं नातेवाईक कोणी नाहीत, मामा आहेत ते पोलीस चौकीला आहेत अर्धापूरला, आई ते नांदेडला दवाखान्यात आहेत सोबत। बरं बरोबर। तर इथं दादा माहिती सांगतील तुम्हाला, घ्या की त्याची। ओके ओके ओके। हाँ सर नमस्कार भैया, काय घटना घडली अर्धापूर तालुक्यात देऊळ येथे? ते राहुल वाघमारे नावाचा मुलगा होता। हां एक अल्पवयीन मुलगी होती। हां एक तिचं वय 13 वर्ष आहे बघा। हां ते छोटे छोटे लेकर तिथे खेळत होते म्हणजे रोडवर। ते घर थोडं रोडच्या साईडला आहे, म्हणजे गावाच्या थोडंसं खारी असते ना गावात। हां 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 कडेला घर आहे। तर ते पोरगं पलीकडून आलं म्हणून गावाच्या। ओके। हां तर ते मुलं खेळताना ते काहीतरी त्याला म्हणजे आम्हीच दाखवून जांभ काहीतरी देतो म्हणते म्हणून, आणि त्या एकट्याच मुलीला घेऊन गेला। अरे बापरे। आणि तिथे साईडला ऊस होता। त्या ऊसामध्ये त्यानं ते कपडे बिपडे काढल्याच्या नंतर मग त्या मुलीनं ओरडायचे चालू केलं म्हणा। ते छोटे छोटे लेकर तिच्या घरी येऊन सांगेपर्यंत त्यानं ते घटना घडली ती। अरे बापरे बाप। आणि ती मुलगी आहे ती अपंग आहे, थोडी मंद बुद्धीची। अरे गावकऱ्यांनी तिथं जे होते ना आपल्यासारखे तरुण पिढी, तरुण त्याच ठिकाणी त्या हरामखोर ठिसायला पाहिजे होतं ना। म्हणजे ते काय झालं, शिव कुणाला माहित नव्हतं। हॅलो, पुरावे आपल्या ऐका ना, जर पुरावे आणि आरोपी जर एकत्र असले असते ना, आहेत ना आपल्यासोबत, पुराव्या सोबत आरोपी त्या ठिकाणी ठोकायला पाहिजे होतं, कारण पुरावे आपल्यासोबत होते ना त्या ठिकाणी, लोकांनी होतं ना बघलेल्या। तर ही लाख गोष्ट बरोबर, पण जी घटना घडली काय त्यावेळेस गावातल्या एका व्यक्तीला माहित नव्हतं, त्या आई वडिला शिव त्या वडील बी नव्हते, आईलाच माहित होतं। मग ते हळूहळू ही घटना घडली जवळपास लगभग सर 11 ते 11:30च्या दरम्यान। ओके ओके ओके। हा ही घटना घडली त्यावेळेस हे जे आम्हाला जे सगळ्याकडे पता लागले, समजा आमच्या गावातले मुलं जे मार्केटला राहतो आम्ही सगळेजण जे ते असेल त्या ठिकाणावरती पोलीस चौकीला पोलीस स्टेशनला आल्याच्या नंतर ती 3 वाजता एकाएकानं आम्हाला सगळ्याला माहीत झालं। आई वडिलाशिवाय आणि तिच्या जवळच्या मामाच्या नातेवाईकाशिवाय गोष्टच माहीत नव्हती कोणाला। जेव्हा जेव्हा त्या आई वडिलांनी त्याने लीक केलं की त्याचं कोणी फिर्यादच घ्यायला तयार नव्हतं, त्याला बोलायचं नाही, माहिती नाही, काय नाही, त्यावेळेस त्याने एकाला सपोर्ट केल्याच्या नंतर मग ते आम्हाला सगळ्याला माहीत झालं ना, त्यावेळेस आम्ही सगळे गावातले पोरं मित्रमंडळ त्याचे सगळे आमचे गावाले तिथं हजर झालेले आहे। 3 वाजतापासून समजा प्रकरण उचललं, तोपर्यंत जे आरोपी आहे ते फरार होऊन गेला सर। आरोपी फरार झालाय? हा फरार आहे। आरोपीचे घरचे कोण आहेत मग? त्याच्या भावाला घेतलं कब्जा याच्यामध्ये। हा भाऊ स्टेशनला आहे, भावाला घेतलं फक्त त्याच्या। नाही नाही नाही, आरोपी असा कसा फरक होऊ शकते? ते कोणा PI कोण आहे? गायकवाड आहे। निलेश, PI लाईन वरती घे रे, नंबर आहे का PI चा? याचा नंबर नाही सर। घे बरं, गावात असं जाऊन प्रत्यक्षात भेटतो, तुम्हाला कॉल करतो। तुझा आहे का नंबर? लाईन वरती घे, तुला बोलतो घटना घडून घे। घटना घडून किती वेळ झाला आता? हा सर, घटना घडून किती वेळ झालाय? घटना घडून नाही नंबर तरी 11:30ला घडली दुपारी। अरे मग संध्याकाळचे 10:30 11 वाजायले, 11 ते 12 तास घंटे झाले। झोपले का पोलीस प्रशासन या ठिकाणी एवढी मोठी घटना होऊन?
12 घंटे झाले. येऊन आलते गावात. एफआर वगैरे फाडला की नाही? एफआर फाटलाय सर त्याचा. आम्ही इकडे गावाकडे आलो. आता न्यूज घ्यायला तर त्यांच्या पीआय कोणी का सांग लाईन वरती पीआयला त्या नंबर नाही. मी आता जातो पोलीस चौकीला. हॅलो, हा पोलीस चौकीला डायरेक्ट जाऊन पीआयला डायरेक्ट बोलून तुम्हाला कॉन्फरन्स घेतो. जमतंय का? चालतं काय अडचण नाही. पीआय लाईन वरती 1 मिनिट थांब. हा, घ्या. अर्धा पोलीस स्टेशन आहे ना पीआयचं. हो, हो. आता ते पोलीस स्टेशन मध्ये आपल्या कंप्लेंट आपल्या याने केली ना मुलीच्या आईने. हा, हा. बरं तब्येत कशी आहे मुलींची आता? मुलीला आता चांगली आहे. नांदेडला ऍडमिट आहे मुलगी. अच्छा विष्णुपुरीला विष्णुपुरी. मुलीचं नाव आडनाव नाही जाधव मामाच आहे ना. लांडगे. मुलीचं आडनाव लांडगे आहे. लांडगे आहे. हॅलो. हा. मुलीचं नाव माहित नाही यांना. 1 मिनिट त्याचं नाव काय सांगितलं अर्धापूरचं? 1 मिनिट. माहूर खिनवर भोकर अगलावे साहेब. अगलावे नाही गायकवाड. पीआय गायकवाड. पीआय गायकवाड. त्या लाईन वर पीआयला काय असं का झोपलाय काय पी एवढं घटनावरून? घ्या की एकदा. ते नंबर घ्यायचे 2. 1 मिनिट नंबर नोट करून घेतो. 1 मिनिट चालू ठेव. हा. 830 तुमच्याकडे नंबर होता त्याचा? हा, सांगा. 830 830 80 80 44 44 100. 100. 830 80 44 100. हा, लाईन वरती घ्या त्याला. एकच मिनिट. तीनशे 830 804 4100. आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे. कृपया लाइन पर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है. कृपया लाइन पर बने रहिए. The person you are speaking with has put your call on hold. Please stay on the line. आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे. कृपया लाइन पर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है. कृपया लाइन पर बने रहिए. The person you are speaking with has put your call on hold. Please stay on the line. आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल हॅलो. हा सर. 2 वेळेस कॉल केला. पीआय साहेब फोन केला डीएसपीला लागला गेलाय. पण ते गेल्यानंतर तातडी मला फक्त फोन करून बोलणं करून दे पीआय सोबत. ठीक आहे. 12 घंटे झाले म्हणून रिपोर्टर आहे. कशा कंप्लेंट झालं विचार त्याला स्पष्टपणे. गावात नागरिक सोबत घेऊन जा 3-4 म्हणजे आहे त्यांचे काय जवळचे पाहुणे. हा, हा. कारण ते प्रेशराईज केल्याशिवाय मला सर एवढा वेळ झाल्यानंतर सुद्धा कसं काय आतापर्यंत आरोपी सापडला नाही. मला एखाद्या घटनेतला तर पाहिजे असेल त्यांना. मुलीची आई दुपारी 12 वाजता पोलीस चौकीला गेलती. तेव्हा त्यांनी काय दखल घेतली नाही. जेव्हा गावामध्ये चर्चा झाली, गावातले 7-8 मंडळी जे मिळून गेले, तेव्हा त्यांनी एफआयआर दाखल केला. अच्छा. हा. पीआय इथं नव्हते ना. पीआय तिकडे बंदोबस्ताला होते ना. पीआय जरी बंदोबस्त असले तर त्या ठिकाणी दुसऱ्याची जिम्मेदारी देऊन जातात ना त्यांनी. हो ना. बरं मला हे सांगा की एखाद्या ठिकाणचा त्याला आरोपी एखादा पाहिजे असला, ज्या ठिकाणी त्यांना जर फायदा होत असेल त्या ठिकाणचा आरोपी लगेच त्यांना भेटते. हो ना. हा. एवढ्या मोठ्या घटनेचा आरोपी कसं काय भेटू शकत नाही? आता चर्चा करतो मी जाऊन तिथं. चर्चा कर. मी लगेच ती न्यूज बनवतो पाठवतो मी. ते गावात नागरिकांना थोडं दिलासा द्या त्या ठिकाणी. त्यांच्या परिवारातले मेंबर आहे त्यांना लवकरात लवकर कारण सांगा त्याला. हो ना. चालतंय. आपण पत्रकार म्हणून ते लवकरात साहेबांना बोलणं करून द्या मला. तात्काळ कारवाई करा साहेबांना. ठीक आहे. ओके.